शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता 1 मे पासून पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 3 वाजल्यापासून जे की 25,000 रुपये हेक्टरीप्रमाणे या तालुक्यांमध्ये व या गावांमध्ये जे की जिल्ह्यांची नवीन यादी तर आलेली आहे. ज्यांना कोणाला पीक विमा जमा जर झालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तर आता खरीप रब्बी पीक विमा बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा 25,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनी यांनी तातडीने आदेश देण्यात आलेले आहे. तर आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम आता लाभार्थ्यांची यादीसुद्धा इथे तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे मंजुरी सुद्धा इथे मिळालेली आहे. बँक पडताळणी सुरू झालेली आहे. तर आता आधार तपासणी, निधी वितरित करणे देखील इथं सुरू झालेले आहे. सर्वप्रथम आता 25,000 रुपये हेक्टरीप्रमाणे जे की शेतकरी बांधवांना पीक विमा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये इथं जमा केल्या जात आहे. सर्वप्रथम आता या जिल्ह्यांमध्ये जो काही निधी इथं आलेला आहे, सर्वप्रथम यामध्ये सांगलीमध्ये 48 कोटी, कोल्हापूरमध्ये 46 कोटी, सोलापूरमध्ये 96 कोटी, नाशिकमध्ये 105 कोटी. तर याप्रमाणे जिल्ह्यावाईज इथं जमा होत आहे. यानंतर सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येतील असं नाही, टप्प्याटप्प्याने जमा केले जाणार आहे. अहमदनगरमध्ये 118 कोटी. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशांनी तक्रार करून आणि लेखी अर्ज देऊन कशा पद्धतीने 7 ते 15 दिवसात पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जळगावमध्ये 92 कोटी, धुळेमध्ये 38 कोटी, नंदुरबारमध्ये 32 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 74 कोटी, बीडमध्ये 88 कोटी, लातूरमध्ये 79 कोटी, धाराशिवमध्ये 63 कोटी, नांदेडमध्ये 91 कोटी, परभणीमध्ये 58 कोटी. तर आता हा जो पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25,000 रुपये हेक्टरीप्रमाणे जे काही 3 वाजतापासून वाटप इथं सुरू झालेले आहे. हिंगोलीमध्ये 29 कोटी, जालन्यामध्ये 61 कोटी, नागपूरमध्ये 46 कोटी 47 कोटी, अमरावतीमध्ये 86 कोटी, यवतमाळमध्ये 112 कोटी, अकोल्यामध्ये 53 कोटी, बुलढाण्यामध्ये 66 कोटी, वाशिममध्ये 34 कोटी, वर्ध्यामध्ये 37 कोटी याप्रमाणे पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. चंद्रपूरमध्ये 41 कोटी, गडचिरोलीमध्ये 18 कोटी, गोंदियामध्ये 16 कोटी, भंडारामध्ये 21 कोटी, ठाणेमध्ये 19 कोटी याप्रमाणे. आता इथे आपलं पालघरमध्ये इथे आपलं 24 कोटी, रायगडमध्ये 22 कोटी, रत्नागिरीमध्ये 17 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 14 कोटी, पुणेमध्ये 82 कोटी, सातारामध्ये 54 कोटी. तर आता यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर तर या 3 पिकांचा पीक विमा वाटप इथं सुरू झालेला आहे. कशाचा? सोयाबीन, कापूस, तूर. तर आता सोयाबीन, कापूस, तूर याचे जे काही ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तर आता हेक्टरी काही शेतकऱ्यांना 17,000, 12,000 तर 25,000 या हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांना पीक विमा हे त्यांच्या खात्यामध्ये जमा केल्या जात आहे. तर आता निधी कुठून येत आहे? तर यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून निधी इथं मंजूर झालेला आहे. यामध्ये 1219 कोटी रुपयाचा पीक विमा या एकूण 30 जिल्ह्यांमध्ये मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे. तर आता कोणाला पीक विमा इथं जमा होत आहे? ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा फॉर्म इथं भरलेला आहे, यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं येत आहे. तर आता यामध्ये कोणकोणते पीक आहे? यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर. तर याचा जर पीक विमा तुम्ही काढलेला असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तर आता ज्यांनी नुकसान नोंदवलेले आहे म्हणजे तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल याच्या नुकसानग्रस्ताची जर तुम्ही तक्रार केलेली असेल तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पाऊस, नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या पिकाची तुम्ही क्रॉप इन्शुरन्सवरती जाऊन तक्रार केलेली असेल तर तुमचा पीक विमा इथं मंजूर होऊन आजपासून जमा होण्यास सुरुवात. ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे आता यामध्ये तुमचा अर्जाची तपासणी करून घ्यायची आहे. पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा, स्टेटसवरती क्लिक करा. स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका आणि चेक करा की तुमचा जो काही फॉर्म आहे ते पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे की रिजेक्ट आहे. तर आता बँक खाते आधारशी लिंक आहे, ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, मोबाईल नंबर सर्व ओके आहे तर डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जात आहे. याचप्रमाणे सातबाऱ्यावर त्याचं नाव बरोबर आहे, पिकाची नोंद सातबाऱ्यावर केलेली आहे तर अशांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये कोणाला पैसे तर मिळणार नाही आहे ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही आहे, अर्ज अपूर्ण आहेत, बँक खाते आधारशी लिंक नाही, खाते बंद आहे, चुकीचे नाव आहे, त्याचप्रमाणे पिकाची नोंद केलेली नाही तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा जमा होत नाही आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर मी सांगितलंच होतं लेखी अर्ज द्यायचा आहे. पीक विमा कंपनीस
लेखी अर्ज तुम्हाला या पद्धतीने द्यायचा आहे. प्रति शाखा व्यवस्थापक पीक विमा कंपनी. याचप्रमाणे तिथलचं नाव लिहा. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस आहे. सर्वच तालुक्याच्या ठिकाणी तालुका लिहा, जिल्हा लिहा. पीक विमा रक्कम जमा करण्याबाबत अर्ज या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. महोदय, मी खालील सही करणारा अर्जदार खालीलप्रमाणे विनंती करीत आहे की सन. तर आता यामध्ये तुमचं वर्ष लिहायचं आहे. 2026 आहे, 27 आहे, 25 आहे, 24 आहे. ते हंगामासाठी माझ्या शेतातील पीक विमा फॉर्म भरलेला आहे. तर माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. तर आता यामध्ये तुम्हाला तुमची बेसिक माहिती द्यायची आहे. तर आता यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव, गावाचे नाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, पिकाचे नाव. तर आता बँकेचं पासबुक जे काही पीक विमा फॉर्म भरताना दिलं होतं तेच बँकेचं पासबुक द्यायचं आहे. आता गट क्रमांक, सर्वे नंबर आणि अर्ज क्रमांक जे काही पावतीवरचं दिलेलं आहे तेच टाकायचं आहे. व्यवस्थित संपूर्ण माहिती जशीच्या तशी लिहायची आहे. माझ्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असून पीक विम्यासाठी पात्र असूनही माझ्या खात्यामध्ये अद्याप रक्कम जमा झालेली नाही, तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. अर्जदाराची सही, नाव, दिनांक, ठिकाण. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 ई पीक पाहणी केलेली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट, पीक विम्याची पावती, नुकसान भरपाई झाली असेल तर त्याचे फोटो असेल तर फारच चांगलं. तर आता तुम्ही ऑनलाईन देखील तक्रार इथं करू शकता. 14447. तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशांनी तक्रार करा आणि पीक विमा मिळवू शकता. तर आता यावरती कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला पीक विम्याचा फॉर्म तुमचा का रिजेक्ट झालेला आहे, कधीपर्यंत येतील, पीक विमा मिळणार की नाही, सविस्तर डिटेलमध्ये माहिती 14447 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल केल्यानंतर बघायला मिळेल. तर लगेच लेखी अर्ज द्या. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस सर्वच तालुक्याच्या ठिकाणी आहे. तर लेखी अर्ज द्या, पीक विमा मिळवा.